हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 9 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. सगळ्यांना शुभ गुरुवार. तर अगोदर मी स्वयंपाक करून घेत आहे, नंतर मी पूजा करणार आहे, कारण आज पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो आणि तसं तर आज मॉर्निंगपासूनच माझी धावपळ चालू आहे. अगोदर नंबर असतो स्वयंपाकाचा, नंतर पूर्ण घरची क्लिनिंग झाली, जसं झाडणं पुसणं सकाळच्या वेळेतच मी केलेलं आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळच्या वेळेत म्हणजे मॉर्निंगलाच मी पूर्ण घर पुसणं वगैरे करून घेत असते. रोजचं कसं असतं बघा, दिवसात जसा वेळ भेटला मला दुपारी किंवा इव्हनिंगच्या वेळेत पण मी टाईल्स पुसून घेते, कारण सकाळी थोडीशी थंडी पण आहे, घाई गडबड खूप असते, होत नाही. पण गुरुवारचं तसं नसतं. गुरुवारचा रुटीन साफसफाईच्या कामापासून सुरू होतो. आणि तुम्ही म्हणत होता ताई दररोज तेच म्हणते, 4ला उठले, आंघोळ केले, स्वयंपाक केले, घरची क्लिनिंग केली, पूजा केली, असं तुम्ही म्हणता. तर ताई तेच माझे काम आहे, तर वेगळं मी काय म्हणणार. तुम्ही म्हणत होता काहीतरी नवीन बनव, काहीतरी नवीन दाखव. तर हो, काहीतरी रेसिपी तुम्ही सांगा, मी बनवेन. पण वेगळं दाखवण्यासारखं काय आहे? जे आपली रोजची कामं आहेत तेच इम्पॉर्टंट आहेत. सगळ्या ताईंना हेच असतं. आता ज्या ताई जॉब करतात त्यांची गोष्ट वेगळी असते, पण आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई आहेत, त्यांना घरचीच कामं असतात. फक्त क्लिनिंग करणं, घरचं साफसफाई करणं, स्वयंपाक करणं, सगळ्यांना जेवायला वाढणं आणि जे जातात त्यांना वेळेत पाठवणं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपली कामं जी आहेत ना तेही खूप इम्पॉर्टंट आहेत. आपलाही रोल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण वेळेत करून देतो म्हणून सगळेजण वेळेत जातात. मला हे खूप वाटतं, म्हणजे मला कुठलंच कमीपणा यामध्ये वाटत नाही. तर असं स्वयंपाक वगैरे झालेला आहे, किचनपासून फ्री झालेले आहे. सकाळच्या वेळेत अगोदर टिफिन असतं, नंतर माझी मॉर्निंगची कामं सुरू झालेली होती. पण कणिक मी मळलेलं ठेवलेलं होतं, कारण खूप साऱ्या चपात्या एकत्र मी बनवून ठेवत नाही. जसं जेवण करतात मुलं, जसं दिनेसाठी मी जेवणासाठी टिफिनसाठी बनवलेल्या होत्या, बाकीचं मी कणिक ठेवलं. आत्ता दीपकला मी बनवून दिलं, नंतर बाबांचंही जेवण झालेलं आहे, भाकरी बनवून दिल्या त्यांच्यासाठी. आता मी करत आहे देवपूजा. तर अगोदर मी पूर्ण देव उचलून किचन काउंटरवर ठेवलेले आहेत, कारण इथं खाली ठेवून क्लीन करताच येत नाही. पाणी खूप साचलं जातं, कुठं जाण्यासाठी जाय वगैरे नाही आहे. त्यामुळे किचन काउंटरच मी निवांतपणे सगळे देव क्लीन करून घेते. तर प्रत्येक देव म्हणा किंवा पितळचं भांडं, तांब्याचं भांडं, सगळे देवाचे भांडे जे आहेत ना सगळे मी किचन काउंटर ठेवलेलं आहे. आसन वगैरे सगळंच काढलेले, पूर्ण मंदिर पाहू शकता तुम्ही. रिकामं मी करून घेतलं. आणि अगोदर मी थोडंसं शॅम्पू आणि थोडासा जे आपला डेली यूजचा जे निरमा असतो ना डिटर्जंट, ते टाकलेलं आहे. घासून घेतलं, म्हणजे प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या प्रकारनं क्लीन करते. कधी हार्पी घेते, कधी फरशी क्लीनर घेते, म्हणजे थोडंसं वेगवेगळ्या प्रकारनं घेतलं. मग कधी कधी लिंबू सोडा पण घेते, म्हणजे हे जे मार्बल आहेत ना एकदम काळपट होतात, ते कशा पद्धतीने क्लीन होतात तेच मी बघत असते, ट्राय करत असते. वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल मी ट्राय करत असते. तर आज मी फक्त शॅम्पू आणि निरमा मी घेतलेला आहे, ते टाकलं अगोदर, आणि घासून घेतलेले पूर्ण देवारा मी. नंतर इथं मी मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे. आणि अगोदर पूर्ण फोटो मी स्वच्छ पुसून घेतला. दररोज फोटो पुसणं पण मला होत नाही, फक्त 8 दिवसाला एक वेळा मी फोटो सगळे क्लीन करत असते, कारण दररोजची आपली घाई गडबड खूप असते. ही ती कामं खूप सारी होऊन जातात, त्यामुळे ही कामं माझी राहून जातात. म्हणून मी 8 दिवसाला एक वेळा मी वार नेमलेले गुरुवारचा. या दिवशी किचनमध्ये तितकी धावपळ नसते. आमचा दोघांचा उपवास असतो, फक्त बाबा, दीपक, दिनेश तिघांचं मला आवरायचं असतं. तर स्वयंपाक झालेला आहे. आता मी देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. आणि प्रत्येक गुरुवारी मला पूजा करायला आरामात 2 ते 3 तास लागतात, कारण पूर्ण अशा पद्धतीनं डीप क्लिनिंग, पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग मी करते. कुठंच काहीच ठेवत नाही. आसन मी काढलेलं आहे, म्हणजे वेगळं आसन आज अंतरते मी. दररोज होत नाही, दररोज आसन वगैरे चेंज करणं होत नाही किंवा फोटो पुसणं होत नाही. पण प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनं मी कोपरा क्लीन करत असते, म्हणजे उठल्यापासूनच ही कामं माझी सुरू होतात साफसफाईची प्रत्येक गुरुवारी. तर बघू शकता खूप सारे देव आहेत, आणि जे पितळ तांब्याचे भांडे आहेत ते खूप सारे आहेत. आणि 8 दिवसाला मी क्लीन करते. रोज मला होत नाही ताईंनं, आणि मला वाटतं खूप साऱ्या ताईंचं असंच असावं, म्हणजे कुठला तरी एक वार त्यानेही नेमलेला असेल, कारण दररोज होत नाही बघा. कितीही काही करा तुम्ही, कितीही धावपळ करा, दररोज अशी कामं आपल्याला होत नाही आहे. खूप बिझी होऊन जातं, कारण छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात. तर मला वाटतं एक वार नेमवायचा, 8 दिवसात एक वेळा क्लीन केलं तरी पण छान क्लीन राहतं ते, आणि जास्ती आपल्यावरती कामाचा लोड येत नाही. म्हणजे 8 दिवसाला क्लीन केलं तर हे क्लीनही राहतं, फ्रेशही राहतं, आणि आपल्यावरती कामाचा लोड येणार नाही. तर असं इकडं मी पितांबरी घेतलेले आहे, आणि पूर्ण किचन काउंट पाहिलेलं आहे तुम्ही. पूर्ण किचन काउंट भरलेलं आहे आता सध्या देवानं, म्हणजे देवलोक झालेलं आहे किचन काउंट आता या वेळेमध्ये. म्हणजे उतरणीचे तांबे वगैरे आम्ही ठेवले आहेत इकडच्या साईडला, नंतर कळश आहे, हे ते खूप सारे भांडे आहेत. तर अगोदर मी देवापासून सुरुवात केलेली आहे. तर पितांबरीने मी देवांना घासून स्नान घातलेलं आहे. तर रोजच्या देवांचं स्नान झालेलं आहे. स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी मी पुसून
अगोदर यांना इकडे ठेवणारे. दीपक गेलेला होता मार्केटला, म्हणजे जी आता पूजेची सामग्री आहे ते आणण्यासाठी. केळी आहेत, नंतर खाती पान वगैरे हे मी आणायला लावलेले, फुलं आणायला लावलेले. म्हणत होता की गुलाबाचे फुलं आज नव्हतेच, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी गुलाबाचं फुल आणायला लावते, कारण लक्ष्मी मातेला गुलाबाचं फुल, गुलाबाऐवजी लाल फुल कुठलंही आवडतं. पण मार्केटमध्ये दुसरे कुठले फुलं भेटणार आहेत, गुलाबाचेच भेटतात. तरी पण दीपक 2च फुलं घेऊन आला. म्हणत होता मम्मी आज फुलंच नव्हते तिथं, आणि जे 2 दिलं ना ते पण खूप महाग देत होते. तर असो इकडं मी अगोदर आता उतरंडीचे जे धान्य आपण घालून ठेवतो ना ते काढत आहे. तुम्ही म्हणता उतरंडीमध्ये काय घालून ठेवते, तर मी तांदूळ, डाळ किंवा गहू पण आपण टाकू शकतो. मी तांदूळ टाकलेले आहेत आणि थोडं टाकलेले, पूर्ण गच्च भरलेले नाही. ते तांबे खूप मोठे आहेत, बघितलं तुम्ही. थोडं म्हणजे अर्ध्यापेक्षाही खाली मी ठेवलेलं होतं. अगोदर सगळं धान्य मी काढून ताटात ठेवलेलं आहे. आता यावेळेस मी दुसरं धान्य घालणार आहे. ते जे धान्य अगोदरचं आहे ते आता आपण खाऊ शकतो, खाण्यासाठी मी घेणार आहे, दुसरं घालून ठेवणार आहे. तर अगोदर सगळे उतरण्याचे तांबे मी तर पितांबरी लावून क्लीन करत आहे. 10 तांबे आहेत माझ्याकडे. हे आपले 50 पण राहतात छोट्या साईजमध्ये, पण मी 10च घ्यायला लावले ताईंना, कारण हे क्लीन करायला ना खूप वेळ लागतो. जे छोटे असतात ना त्याला तर दुप्पट वेळ लागतो. त्यामुळे जे मोठे आहेत ना तेच मला व्यवस्थित वाटले त्या वेळेमध्ये, म्हणून मी 10 तांबे घ्यायला लावलेत. 50 वगैरे घेतलो तर छोट्या साईजमध्ये ते भेटून जातात. तर इकडे हे जे भांडं आहे माझ्या बहिणीनं मला दिलेलं आहे. मी जेव्हाही पूजा करते ना त्यावेळी त्यामध्ये पाणी भरून ठेवते, फुलं ठेवते, खूप सुंदर हे वाटतं. यामध्ये आपण एक दिवा पण लावून ठेवू शकतो, पण दिवा वगैरे लावाय मला जमतच नव्हता, फक्त फुलं घालून ठेवते. खूप सुंदर दिसत आहे. तर हे पण मी क्लीन करून घेतलेले, पितांबर लावून छान घासून सगळे भांडे मी अगोदर क्लीन करून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर बघू शकता सगळ्यांना एकदम सोन्याची चमक आलेली आहे. आता अगोदरच सगळं पाणी मी पुसून घेणार आहे, कारण थोडा वेळ असंच ठेवले ना तर डाग पडतात पटकन. तर अगोदर मी इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि सगळी क्लीन केलेली भांडी जी आहेत ना, तांबा आहे का पितळ आहे तुम्ही सांगा मला, यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. तर सगळे मी पुसून घेतलेले आहेत. आता मी आसन जे आहे ना ते अंतरत आहे वेगळं, म्हणजे प्रत्येक गुरुवारी आसन मी चेंज करते. म्हणजे जे अगोदरचं होतं ना ते वेगळं होतं लाल कलरचं, हे थोडंसं भगवा कलर आहे, हे अंतरलेलं. म्हणजे खूप सारे आसन आहेत, पण दररोज चेंज करणं होत नाही. तर असं देवाऱ्यात आसन अंतरलेलं आहे आणि सगळी जी पितळ तांब्याची भांडी मी क्लीन केले होते सगळी मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि इकडे मी अगोदर कळस स्थापना करत आहे. तर त्यासाठी कळशी जे आहे ना भरून घेतलेली आहे आणि यावरती मी ठेवलेले नारळ आणि मंगळसूत्र घातलेलं आहे. लक्ष्मी मातेची मी मूर्ती पण लावते, पण आज आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा मांडायची आहे खाली पाट्यावरती, मग तिथं मी ती मूर्ती घेणार आहे, म्हणून मी नारळाला लावलेली नाही, फक्त मंगळसूत्र मी इकडे नारळाला घातलेला आहे. तर कळस स्थापना केलेली आहे. नंतर उतरणीचे तांबे पण मी अगोदरच लावलेले आहेत, म्हणजे यामध्ये मी थोडंसं गहू आणि तांदूळ टाकले आहेत आणि लावलेले आहेत. आता देवांना देवपाट्यावर विराजमान करू. तर देवाऱ्यामध्ये मी आसन अंतरलेलं आहे, छोटं जे देवाऱ्याच्या साईजचंच आहे ते मी आणलेले स्पेशल देवाऱ्यासाठी या छोट्या, आणि सगळे देव यावरती मी विराजमान करत आहे. छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवत आहे, मोठ्या मागलच्या साईडला. म्हणजे कसं आहे ना, ही देवारा, हे जे पूर्ण देवारा आहे आमचा मार्बलचा खूप मोठा आहे, पण जे देव ठेवते ना छोट्या मी देवारा ठेवते. तर सगळे देव अशा पद्धतीने मी ठेवते एकाजवळ एक. तर देवांना देवपाट्यावर विराजमान केलेला आहे. आता अन्नपूर्णा आणि कासव मी अशा पद्धतीने तांदळात ठेवते. म्हणजे अगोदर मी पाण्यातच ठेवत होते कासव, पण खूपच ते कलर चेंज होत होता, वेगळाच रंग येत होता सतत पाणी ठेवल्यामुळे. त्यामुळे मी तांदळात ठेवत आहे. म्हणजे एक ताई सांगितलेले आहेत मला की तांदळात ठेवताही छान राहतं ते. तर अन्नपूर्णा पण मी तांदळात ठेवलेले आहे. आता इकडे मी हळदी, कुंकू, चंदन सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मी मिक्स केलं आणि आता हे आपल्याला लावायचं डायरेक्ट, कारण एक लावत बसतो तर वेळ खूप जातो, वेळ खाऊ काम होतं ते, म्हणून मी सगळं मिक्स केलं. सगळ्या देवांना हळदी, कुंकू, चंदन मी लावलेलं आहे. नंतर कळशाच्या तांब्यांना इकडे लक्ष्मी मातेचं म्हणजे जी आपण कळस स्थापना केलेली आहे सगळीकडे मी टिळे लावलेले आहेत आणि नंतर मी फुलं वाहिलेले आहेत. दीप प्रज्वलित करून घेतला. रोजची देवपूजा झालेली आहे. आता करूया शैवांचं पूजन, म्हणजे अगोदर अभिषेक करणार आहे आणि इकडे चौरंगावरती मी नवा कपडा अंतरलेला आहे, त्यावरती शैवांना मी विराजमान करणार आहे. तर बघा, कुठलीही पूजा असो, किती मोठी पूजा असो, अगोदर आपली रोजची देवपूजा, मग नंतर मी बाकीची पूजा करत असते. तर इकडं मी बनवत आहे तीर्थ, त्यासाठी मी इकडं दूध घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही टाकलेलं आहे. आता यामध्ये टाकूया थोडंसं तूप, साखर आणि मवाळाचं मध टाकायचं आहे आपल्याला. आणि मवाळाचं मध ना मी फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळे त्याचा रंग चेंज झालेला आहे. तर इकडे मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि हे मवाळाचं मध मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता, हे मध तर वाटतच नाही आहे, एकदम तुपासारखा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. मला वाटतं फ्रीजमध्ये ठेवून वगैरे ते झालेलं आहे. तर असं इकडं मी मध घेतलेलं आहे, म्हणजे 5 वस्तू मी मिक्स करून घेतलेल्या आहेत, तीर्थ बनवून घेतलेला आहे. आता साईबाबांचा अभिषेक करून घेऊ आणि साईबाबांना आज मी
नवीन ड्रेस घालते तर तेही मी आणून ठेवला. म्हणजे अगोदरचा जे होता ते लाल कलरचा होता, आता मी व्हाईट कलरचा घालणार आहे. तर इकडे दुधांना साईबाबांचा मी अभिषेक करत आहे. आणि जे माळा आहे, टोप आहे, ते पण मी स्वच्छ धुवून ठेवणार आहे, कारण वेगळ्या माळा टोप नाही आहे माझ्याकडे. तर हे स्वच्छ धुवून मी प्रति गुरुवारी घालत असते. तर अगोदर तीर्थानं नंतर पाण्यानं मी साईबाबांचा अभिषेक केलेला आहे. आणि आता ह्या सगळ्या माळा मी स्वच्छ धुवून इथंच ठेवणार आहे. एक्स्ट्राचं पाणी हडकत राहील तोपर्यंत मी बाबांना ड्रेस घालते. आणि हे टोप आहे ते पण एकच आहे, त्यामुळे ते पण स्वच्छ धुवून मी इथंच ठेवणार आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते हडकत राहील. आणि जे अभिषेकचं दूध आहे, तीर्थ आहे, ते आपल्याला कुठंही पायदुळी टाकायचं नाही आहे. भीतीच्या कडेनं टाका, झाडाला पण टाकायचं नाही आहे. भीतीच्या कडेनं टाकायचं म्हणजे पायदुळी टाकायचं नाही आहे. तर ते नंतर टाकणार आहे. अगोदर साईबाबांना मी इकडं कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. आणि व्हाईट कलरची ड्रेस आज साईबाबांना मी घातलेली आहे. नंतर माळा आणि टोप आता मी घालत आहे. पूर्ण पाणी हडकलेलं आहे, सुकलेलं आहे. तरी बघा अशा पद्धतीनं मी साईबाबांचा अभिषेक केलेला आहे. नवीन कपडे घातलेले आहेत. माळा सगळ्या स्वच्छ धुवून मी साईबाबांना घातलेल्या आहेत. आणि इथं जी चौरंगावरती मी लाल कपडा अंतरलेला आहे त्यावरती साईबाबांना मी विराजमान केलेला आहे. आता सगळ्या फोटोला मी गंध लावत आहे. आणि साईबाबांच्या फोटोला ना हे जे गंध आहे ते शिर्डीहून आणलेलं आहे. एक वेगळा सुगंध आहे यामध्ये. तेच गंध मी साईबाबांना लावत असते. आणि दररोज सगळेजण घरी हेच गंध लावतात कपड्याला. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तुला गुरुवारी किती वेळ लागतो सगळी कामं आवरायला. तर मॉर्निंगची कामं 9 पर्यंत होतात. म्हणजे साफसफाईच्या कामाला मी सुरुवात करते, त्यामुळे दररोजचा थोडासा वेगळा रुटीन असतो. दररोज जसा वेळ भेटला तसं साफसफाईची कामं करत असते. सकाळी एक वेळा मॉर्निंगची झाडू लागली की नंतर केव्हाही मी करत असते. तर दररोज तितका वेळ लागत नाही. पण प्रत्येक गुरुवारचं सांगत आहे 9 पर्यंत मॉर्निंगची कामं आवडतात. त्या पुढची कामं पूजेची असतात. पूजेला 2-3 तास आरामात लागतो. म्हणजे 11 साडे 11 वाजेपर्यंत पूजा होते. मग त्या पुढची कामं जे असतात ना, कपडे भांडे हे ते होऊन जातं. मग इव्हनिंगच्या वेळेत आणखीन परत मला प्रसाद बनवायचा असतो. म्हणजे गुरुवारचा रुटीन खूप बिझी असतो. म्हणजे सणवार व्रत वैकल्य ज्या दिवशी असतं त्या दिवशी ना थोडासा आपला रुटीन जे आहे ना चेंज होतो. जी रोजची कामं असतात ते निवांत होत असतात. अगोदर आपलं असतं साफसफाईची कामं, नंतर देवपूजा करणं. मग जी ही पुढची कामं असतात ते नंतर होत असतात. तर बघू शकता रोजची देवपूजा झालेली आहे. साईबाबांची पूजा झालेली आहे. आणि दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. धूप लावून घेतली, ओवाळून घेतलेली आहे. आता घंटी वाजू आणि मनोभावे देवाचे दर्शन करून घेऊ. आणि अगोदर मी उंबरा पूजन, तुळशी पूजन करून येणार आहे. म्हणजे ही आपली रोजची देवपूजा झाली. उंबरा पूजन झालं की मग मी लक्ष्मी मातेची पूजा मांडायला सुरुवात करणार आहे. खूपच लेट झालेलं आहे. टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. तर हो, प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे मला लेट होतो. पण आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे लक्ष्मी मातेचं पूजन पण मांडायचं असतं आपल्याला. त्यामध्ये वेळ जातो खूप. आणि सगळ्या ताई इव्हनिंगच्या वेळेत करतात, पण मी सकाळच्या वेळेतच पूजा मांडते. म्हणजे आता पूजा करता करता आपल्याला ना 12-1 तर वाजणारच आहेत. आज थोडासा लेट मला जास्त झालेला आहे, कारण संध्याकाळी आणखीन धावपळ असते मला. मग त्यावेळी तितकी घाई गडबड होते. म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा मांडणं, नंतर कथा वाचवणं, यामध्ये थोडासा वेळ जास्त जातो. नंतर साईबाबांसाठी प्रसाद बनवणं, हे येतात 7 वाजता. त्यांना आंघोळीला पाणी काढून देणं, त्यांचं आवरायचं असतं. सगळं आवरून मला पिशवी रेडी करून ठेवायची असते. मग हे वेळेत जाऊ शकतात. त्यामुळे ही काही जी पूजा वगैरे करायची आहे मला याच वेळेत मी करून घेते. तर झालेली आहे रोजची देवपूजा, उंबरा पूजन झालेलं आहे. सगळं मी आवरून ठेवलं. आणि आज ना वाती पण संपलेल्या आहेत. म्हणजे कधीच असं होत नाही की वाती वगैरे संपतात. मी राजूपर्यंतच एक्स्ट्रा करून ठेवते, पण यावेळेत वाती संपलेल्या आहेत. कारण थोडासा बिझी झालेला आहे रुटीन. रोजची ही कामं धावपळीची, नंतर वेळ कसा जातो. म्हणजे थंडी खूप आहे, त्यामुळे ही कामं लवकर आवरत नाही आहेत. त्यामुळे कुठलीच कामं माझी वेळेत होत नाहीत, असा प्रकार झालेला आहे. तर असं अगोदर मी वाती करून घेतल्या. जितक्या आता मला लागणार आहे तितक्याच केल्या. ते एक्स्ट्रा मी केलेले नाही, कारण अगोदर मला पूजा मांडायची आहे. आणि फुलं मी मार्केटमधून आणायला लावलेले आहेत, पण खूप मोठे मोठे शेवंतीची फुलं आणलेली आहे. दीपक म्हणत होता की तिथं गुलाबाचे फुलं पण नव्हते मम्मी, आणि झेंडूचे पण नव्हते, कारण आज गुरुवार आहे. तर मला वाटतं सगळे विकले गेलेले असावे. दीपकला जायलाही लेट झालेला होता. तर असं इथं 2 गुलाबाची फुलं आणलेलं आहे. नंतर सगळी बाकीची शेवंतीचीच आहेत. तर मी अगोदर हार करून घेतलेला आहे. जसं मी प्लास्टिकच्या फुलांचा हार घालत होते, खूप सुंदर ते दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते हलका आहे. म्हणजे एका साईडला कुठेही झुकणार नाही. ते झेंडूचे किंवा शेवंतीच्या फुलाचा हार बनवतो आपण, खूप जड होतो तो, त्यामुळे ते हलका फुलका छान वाटत होता. पण तुम्ही म्हणत होता मग ताई की प्लास्टिकच्या फुलाचा हार का तू घालत आहेस. त्यामुळे मी आज हार करून घेतलेला आहे ताज्या फुलांचा. आणि लक्ष्मी मातेचा फोटो घेतला, मी स्वच्छ पुसून घेत आहे. आणि जे तांदूळ, नंतर जे नवा कपडा आहे ते अगोदरच्या गुरुवारी, म्हणजे पहिल्या गुरुवारी जे आपण पूजेला घेतलेलं आहे तेच घ्यायचं असतं आपल्याला, वेगळं काही घ्यायचं नसतं. जी पूजेची सामग्री आहे ते घ्यायची आहे. आणि जे मी खाती पानं, फुलं, हे सगळं मी प्रत्येक गुरुवारी आणायला लावत असते.
तर फोटो मी लक्ष्मी मातेचा पुसून मी ठेवलेला आहे, हार घातलेला आहे. नंतर वस्त्रमाळ ही पण आपल्याला घालायची आहे. अगोदर मी कळस मांडणी करत आहे, त्यासाठी तांदळाची रास घातलेली आहे. कळश भरवून ठेवला, यामध्ये हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फूल घातलेलं आहे. नंतर एक सुपारी नाणं पण आपल्याला टाकायचं आहे ठेवलेलं आहे. आता अगोदर स्वास्तिक काढून घेऊ. तर अगोदर मी कळशावरती स्वास्तिक काढून घेत आहे, नंतर मी नारळावरती काढून घेतलेला आहे. आणि खाऊची पानं लावून आपल्याला कळस मांडणी करायची आहे. याऐवजी आपण कुठल्याही फळाचे पण पानं घेऊ शकता. ज्या वेळेत मला ही खाती पानं भेटत नाहीत, म्हणजे मार्केटमधून आणण्यासाठी कधी दीपक राहतो, कधी बाहेर वगैरे गेला, तर मी त्या दिवशी दासळ्याच्या फुलाची पानं पण आपण घेऊ शकतो किंवा आंब्याची पानं तर खूपच शुभ असतात. पण इथं जवळपास कुठं झाड नाही आंब्याचं, त्यामुळे मी खाऊची पानं आणायला लावते आणि कधीही भेटले नाही तर दासळ्याची पण घेत असते. तर इकडं खाऊची पानं मी कळशाला लावलेली आहेत, कळश स्थापना केलेली आहे. नंतर लक्ष्मी मातेचा मुकुट मी लावलेला आहे आणि मोत्याचं मकर मी घातलेलं आहे आणि जे आपण हार बनवलेले आहेत ते अशा प्रकारे मी घातलेला आहे. नंतर इकडे फोटोला मी वस्त्रमाळ वाहिलेली आहे, फुलं वाहिलेली आहेत आणि कळशाला पण आपल्याला वस्त्रमाळ वाहायची आहे अशा प्रकारे. आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि तुम्हाला येत आहे रविवारी, म्हणजे व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मी फळं पण ठेवलेले आहेत आणि 5 पानं मी समोर ठेवले आणि हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बोटं ओढायची आहेत आपल्याला आणि त्यावरती जी पूजेची सामग्री आहे ते ठेवणार आहे. हळदी म्हणजे हळदीचं कोंब आहे, नंतर खोबरं, सुपारी, खारीक हे सगळं आपल्याला या पानावरती एक एक करून मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे. नंतर गजलक्ष्मी म्हणजे हत्ती ते पण मी पूजेत ठेवलेले आहेत आणि गुलाबाची फुलं 2 आहेत, तर एक मी कळशावरती ठेवली आणि एक मी लक्ष्मी मातेच्या मूर्तीला वाहिलेला आहे. म्हणजे अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल. तर फुलं वाहिलेले आहेत, अशा प्रकारे पूजा मांडणी केलेली आहे. आणि हे जे भांडं आहे त्यामध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण कलरफुल फुलं ठेवूया, म्हणजे शेवंती म्हणजे व्हाईट शेवंती आणि ही जी पिवळी शेवंती आहे, हे 2 प्रकारचे फुलं आहेत ते मी अशा प्रकारे भरून ठेवत आहे. खूपच सुंदर हे दिसत आहे. नंतर मी आरत्या समया सगळ्या मी इकडे घेतलेल्या आहेत आणि अगोदर मी वाती टाकून घेत आहे आणि एक तुपाचा निरांजन पण मी लावणार आहे. म्हणजे पहिल्या गुरुवारी तूप नव्हतं म्हणून मी लावलेलं नव्हता, पण आता तूप आहे. आणि जे मार्केटमधून तूप आणतो ना ते व्यवस्थित जळतच नाही, अर्ध्यामध्येच दिवा शांत होतो, त्यामुळे मी ते मार्केटचं तूप आणलेलं घालत नाही. जे घरी बनलेलं तूप असतं तेच मी देवांसाठी इकडे घेतलेलं आहे. आणि दीपक गेलेला होता मवाळ जे आहे ना ते काढून आणलेले बघू शकता तुम्ही, एकदम ताजं फ्रेश मध आहे. तर बाबा आणि दीपक दोघंजण हेच काम करत होते. म्हणजे इथंच दाराच्या समोर जे झाड आहे ना त्या झाडामध्ये छोटंसं हे मवाळ होतं, तेच काढून आणलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली आहे. आता आरती समयी धुपाचं निराजन सगळं प्रज्वलित करून घेऊ आणि लक्ष्मी मातेची कथा वाचून घेऊ, कारण लेट खूप झालेला आहे. टायमिंग सांगितलं तर 12:30 वाजलेले आहेत. मी सकाळी 9 वाजल्यापासून पूजा करायला सुरुवात केली, पण आधीमध्ये खूप सारी माझी कामं झाली, सगळ्यांचं आवरून द्यायचं राहते, बाबांचं असतं त्यांना पाणी वगैरे ठेवायचं असतं, हे ते खूप सारं होऊन जातं. ते सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही, फक्त जी ही पूजा वगैरे मी करत आहे तेच मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तर आत्ता सोनल पण आलेली आहे, तर कथा वाचून घेतली. आता सोनलला मी इकडं हळदी कुंकू लावलेला आहे. आता आम्ही सगळेजण आरती करून घेऊ. बाबा बाहेर गेलेले आहेत आणि दीपकचे पप्पा यावेळी घरी आलेले नाही आहेत, ते येतील थोड्या वेळाने येतील, कारण आज जे कामातला मुलगा येतो ना गॅरेजमध्ये तो पण आज सुट्टीवर आहे, त्यामुळे ते काय आज लवकर येणार नाही. तर तिकडंच मी दही वगैरे त्यांना पाठवून देणार आहे. तर आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतली, मनोभावे देवीचं दर्शन करून घेतलेलं आहे. तुम्हीही या देवीचं दर्शन करून घ्या, जीही मनात इच्छा आहे देवीला सांगा, निश्चितच देवी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण. तर मी आता या व्हिडिओचा इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर.